एकही भिकारी रस्त्यावर दिसता कामा नये. राज्यातली सहकार चळवळ ही फार मोठी आहे देशामध्ये. पार्किंग कशी उपलब्ध होईल, पार्किंग तळ जे आहेत ते आणखी कसे वाढवता येतील. हा 5वा दिवस आहे आणि आपल्यासोबत आहेत आमदार प्रवीण दरेकर, ज्यांनी विधान परिषदेमध्ये बेघर मुक्त मुंबई हा विषय मांडला होता. त्यांच्याविषयी जाणून घ्या त्याविषयी. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भिकारी फिरत असतात आणि त्याच्यामुळं त्यांना भीक मागू नये, रस्त्यावर असू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारची निवारा केंद्र आहेत, ती सक्षम करावी आणि त्या ठिकाणी त्या माध्यमातून मुंबईत एकही भिकारी रस्त्यावर दिसता कामा नये अशा प्रकारची सरकारनं महापालिकेनं काळजी घ्यावी अशी भूमिका या ठिकाणी मी मांडली. सहकारी संस्थांच्या बाबतीत आपला अनुभव जो आहे त्यानुसार आपण सहकारी संस्थांच्या सभासदांच्या बाबतीत सभासदत्वाबाबत एक विषय मांडला होता, त्याविषयी आपण. राज्यातली सहकार चळवळ ही फार मोठी आहे देशामध्ये. आज नॅशनलाइज बँका, खाजगी बँकांना सरकार अकाउंट उघडतं, डिपॉझिट देतं, ताकद देतं, परंतु खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या ज्या सहकारी बँका आहेत त्यांना त्या ठिकाणी अकाउंट उघडले जात नाही, ताकद दिली जात नाही, डिपॉझिट दिले जात नाहीत. तर या संदर्भामध्ये जामखेडच्या एका प्रश्नानिमित्त सरकारचं लक्ष वेधलं. त्यांनी त्या संस्थांना, विविध कार्यकारी सोसायट्यांना अकाउंट उघडायला सांगितलं आणि सरकारने, सहकार मंत्र्यांनी सहकारी बँकांना सशक्त करण्यासाठी अकाउंट ओपनिंग असेल, डिपॉझिट असेल देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं. मुंबईतील सामान्य नागरिकांना जी पार्किंगची असुविधा होत आहे, टू व्हीलर असतील, रिक्षा असतील किंवा टॅक्सी, याबाबत सुद्धा आपण चर्चेत सहभागी झाला होता, त्याबद्दल काय सांग. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात सांगितलंय की अशा प्रकारे बाईकला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर बाईक्स लागतात, तर त्या संदर्भात धोरण भूमिका घेऊन पार्किंग कशी उपलब्ध होईल, पार्किंग तळ जे आहेत ते आणखी कसे वाढवता येतील आणि जास्तीत जास्त रस्त्यावर कशी वाहनं बाईकसहित येणार नाही त्याची काळजी घेऊ हा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिलाय. धन्यवाद. कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परुळेकर, मुंबई तरुण भारत, नागपूर.